त्यांनी जर आवर घातला तर आपल्या लेकी बाळी अशा वेड्या होऊन फिरायची वेळ येणार नाही. म्हणून जेवढी संपत्ती आपण कमवतो ते संपत्ती कमवण्याच्या नादात आपली लेकरं काय करतात हे आपण विसरून जातोय. जर संपत्ती कमवता कमवता दोन दणके देऊन संस्कार जर त्यांच्यावर करता आले तर उद्या आपली लेक बाळ पळून गेल्याच्या नंतर छाती ठोकून रडत बसण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. किंवा एखाद्या लांडग्याने नेलेली लेक ज्या वेळेला 2-4 लेकरं घेऊन आपल्या घरात परत येईल त्या वेळेला आयुष्यभर ती लेक कशी सांभाळायची वेळ आपल्यावर येणार नाही. किंवा आपल्या लेकी बाळी अशा उघड्या नागड्या फिरणार नाही. म्हणून याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. प्रत्येकाने घेतली पाहिजे. तुम्ही मराठा आहात, तुम्ही धनगर आहात, तुम्ही कुणबी आहात ते तुमच्या पुरते आहात, पण तुम्ही बाहेरच्यासाठी ना तुम्ही फक्त हिंदू आहात हे ज्या क्षणाला तुम्ही ध्यानात ठेवाल त्या वेळेला तुमच्या जगण्याचं सार्थक आहे. नाहीतर तुम्हाला घरात घुसू प्रत्येक जण मारल्याशिवाय राहणार नाही. फार अवघड आहे. मी तुम्हाला एक सांगते, बाई चुकीच्या मार्गाला जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तिच्या वाटेला कोणच जाऊ शकत नाही. मला लोक म्हणतात ताई तुम्ही पोरींना सांगता कीर्तनात तुम्ही जीन्स घाला, टॉप घाला, काही घाला. बिनधास्त सांगते घाला. का? आता 9वार घालून एखादी मुलगी कॉलेजला गेली चालन का? नाही चालणार. जग फॉरवर्ड आहे ना सध्या. तुम्ही जीन्स घाला, तुमचा धमक आहे तर, पण जशी जीन्स घालण्याची ताकद तुमच्यात आहे ना तुमच्या आई बापा पुढे, तसं एखादा लांडगा जर तुमच्यावर चालून आला तर वाघिणीच्या अंगामध्ये त्याला फाडण्याची सुद्धा ताकद हिंदू वाघिणीच्या अंगामध्ये असली पाहिजे. ही ताकद ज्या वेळेला आपल्या लेकी बाळीच्या अंगामध्ये येईल. म्हणून लेकी बाळींना जसं डान्स आपण शिकवतो, जसं सगळ्या गोष्टी शिकवतो, तसं त्या लेकीला ना तलवारी घेऊन तलवार बाजी सुद्धा, लाठी काठी सुद्धा शिकवली पाहिजे. आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात लेक बाळ आहे महाराज. म्हणून दुसऱ्याच्या लेकीकडे पाहताना परावी आणारी माऊली समान, जसं तुकोबाराय म्हणतात, अशी जर तुम्ही नियती ठेवली आणि आपण आपल्या लेकी बाळींना जर हुशार केलं तर हाच आपला परमार्थ आहे. याच्याशिवाय दुसरा परमार्थ करण्याची काहीच गरज नाहीये. प्रत्येकाने टाळ घेऊन कुठं बसा आम्ही असं म्हणत नाही, है की नाही? आम्हाला तर आमचे मायबापांनी सोडून दिल्यासारखं आहे परमार्थाला.